नाशिक अमरावती लैंगिक शोषण प्रकरणामध्ये मनसे नेते अमित ठाकरे यांनी एक मोठं वक्तव्य केलं। या प्रकरणात आपण या आरोपींना फाशी दिली असती असं अमित ठाकरेंनी म्हटलंय। पोलिसांना 24 तास फ्री हँड द्या अशी मागणी देखील अमित ठाकरेंनी केली आहे। महाराष्ट्र राज ठाकरेंच्या हातात द्या असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे। जेवढी प्रकरणे येत आहेत लैंगिक अत्याचाराची त्याच्यात कुठलीही भूमिका सरकार घेत नाही। म्हणजे जे SIT हे तुम्ही सरकारचे प्रश्न मला का विचारता? राजकीय पक्ष म्हणून काय मी असो तर फाशी दिली असती। अशा प्रकारे कोणी फसवलं, एक एक्झाम्पल सेट करा। तुम्ही जर एक्झाम्पल सेट केलं नाही तर हे असेच करत बसणार। कुठच्या तरी मंत्र्याच्या पाया धरून हे बाहेर येणार लोक। पण गृह खाते चौकशीच्या कुठेतरी अशा प्रकारे चुकल्यावर आपल्याला कुठेतरी एक हे पाहिजे ना की जाणीव, की तुम्ही एक जाणीव करून दिली पाहिजे लोकांना की अशी प्रकारे असा प्रकार परत नाही होणार। माझं एवढंच म्हणणं आहे, तुम्ही पोलिसांना 24 तास फ्री हँड द्या। मला वाटतं की मुख्यमंत्री जेव्हा तुमच्यासारखं प्रेससमोर बसून फ्री हँड देतील की पोलिसांना आजपासून उद्यापर्यंत फ्री हँड आहे, जे गुन्हेगार आहेत त्यांना पकडून माझ्यासमोर आणा। मला वाटतं की पोलिसांकडे ती ताकद आहे। फ्री हँड आहे हे तुम्ही मला का प्रश्न विचारता? पत्रकार म्हणून नाही, माणूस म्हणून बोला ना माझ्याशी। तुम्हाला वाटतं फ्री हँड आहे? नाही, हे फक्त एक माणूस करू शकतो। हे फक्त एक माणूस करू शकतो। तुम्हीच बोललात। आणि मला वाटत नाही की एक दिवस करेल तो माणूस। तो मला वाटतं 365 दिवस त्यांना फ्री हँड देईल। तुम्हाला महाराष्ट्र ज्या प्रकारे साफ दिसलेलं बघायला मिळेल ते मुख्यमंत्री झाल्यावर हे वेगळं असेल।